मुंबईच्या आउटसाईडला एक किल्ल्यासारखं घर आहे. आता त्याला किल्ला नाही म्हणतायत, पण त्याच्याकडे बघितलं तर तो किल्लाच असा वाटतो. तो काय जास्त फार उंचावर नाही किंवा फार असा विशालही नाही. एक नॉर्मलचं घर आहे, जे नॉर्मलचं एक मोठं घर असतं. तुम्ही बघितलं असेल एखाद्या गावामध्ये एखादा थोडासा उंच एक बुरुज असतो, त्या बुरुजावर एक घर बांधलेलं असतं. सेम किल्ल्यासारखं, किल्ला जसा दिसतो ना सेम त्या पद्धतीनं ते घर बांधलेलं असतं. तर हे सुद्धा त्याच पद्धतीनं बांधलेलं घर होतं. आता या घराची जी जागा आहे, तिचा जो मालक आहे तो कोण आहे, कुठं आहे, ते आत्तापर्यंत कुणाला माहिती नाही आहे. पण लोक असे म्हणतात की बाबा हे जे घर आहे किल्ल्यासारखं दिसणारं, हे एवढं शापित घर आहे की याच्या मधात अमावस्येच्या रात्री जर कुणी गेलं तर त्याचं पूर्ण आयुष्यच खराब होतं. हालाकी तो मरत नाही, पण त्याला एवढे भयानक भयानक भास होतात, इतके भयानक भयानक त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात. आणि तो ज्या प्रकारे वागतो सुरुवातीच्या काळामध्ये, तो जेव्हा त्या किल्ल्यावर जातो त्याच्यानंतरचा जो काळ असतो आणि त्या काळामध्ये तो जसा वागतो ते फार डिफरंट असतं. असं वाटतं की शरीर एक आहे, पण त्या शरीरामध्ये राहणारे माणसं दोन आहेत, अशा पद्धतीचं लोकांना असं वाटतं. आणि काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हे जे किल्ला आहे, या किल्ल्यावर रात्री बेरात्रीला एक स्त्री फिरताना दिसते. आणि ती स्त्री फिरताना जर कुणी बघितली तर ती त्याला मोहित करते. आणि तो माणूस, ज्या स्त्रीला बघितलेला आहे तो माणूस त्या किल्ल्यावर जातो आणि तिथून परत कधीच वापस येत नाही. आणि जरी ते दिसलं तर त्याचे फक्त आणि फक्त अवशेषच दिसतात. जसं की एखादं शर्ट, हातामध्ये घड्याळ असेल तर घड्याळ, पेन, मोबाईल, अशा पद्धतीचे अलग अलग वस्तू त्या शरीरावर जर असले तरच दिसतं. त्या शरीराचं ना हाड कुठं दिसतं, ना कातडा कुठं दिसतं, ना मृत पडलेलं शरीर दिसतं. पूर्णपणे ते गायब होतं. आणि तिथं शोधायला जर काही माणसं गेले तर त्यांना सुद्धा तिथं छोटे छोटे भास होतात. जर ग्रुपमध्ये 10 जण जर गेले, त्यांच्या गावामधला एखादा माणूस हरवला, त्यांनी विचार केला की चला आता आपण या किल्ल्यावर जाऊन बघूयात की आपला माणूस इथं आहे का. हे 10 जणी जर त्या किल्ल्यावर गेले ना तर 10 माणसांना अलग अलग भास होतात. आणि जेव्हा हे एकमेकांपासून दूर होतात तर कम्प्लिटली 1 ते 1.5 तास हे एकमेकांजवळ येत नाहीत. छोटासा किल्ला, असा खूप काय मोठा पण नाही. जवळपास तुम्हाला सांगायचं जर झालं तर असं समजा की म्हणजे 2 BHK जे घरं आहेत ना, तशा पद्धतीचे 4 ते 5 घरं त्या किल्ल्यामध्ये मावतील, एवढं बांधकाम ते. आणि बांधकामही असं नाही की भुलभुलैयासारखं सरळ सरळ बांधकाम आणि फक्त ते काय आजूबाजूच्या भिंती वगैरे थोड्याफार पडलेल्या, पण एवढं की ते पूर्ण बांधकाम मोठ्या मोठ्या गोट्यांनी केलेलं असतं. आता त्या किल्ल्यावरची, त्या किल्ल्याच्या संदर्भात आपल्यापाशी आज एक कथा आलेली आहे. आणि कथा फार भयानक आहे, डिस्टर्ब करणारी आहे आणि विचार करायला लावणारी आहे. त्या किल्ल्याच्या शेजारी 2 गावं आहेत, एक या बाजूला आणि एक या बाजूला, म्हणजे पूर्ण अपोजिट. आणि दोन्ही गावाच्या मधोमध तो किल्ला आहे. आता त्या किल्ल्यावरून ना कुठला रस्ता जातो, ना त्या किल्ल्याच्या शेजारी कुणाचं शेत आहे. किल्ला प्रत्येकाच्या शेतामधून दिसतो, पण तो किल्ला फार लांब दिसतो. असं समजा की अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटरच्या अंतरावर लोकांची शेत आहेत. जास्तीत जास्त बाबा 52 किलोमीटरच्या अंतरावर लोकांची शेत आहे, त्याच्या अलीकडे ते शेतं नाहीत. आणि दोन्ही गावातल्या लोकांना माहिती होतं की या किल्ल्यावर एक आत्मा आहे आणि ती दिसते. आणि ती दिसल्याच्या नंतर फार भयानक प्रकार होऊ शकतो. त्या कारणामुळे दोन्ही गावातले लोक त्या किल्ल्याकडे अजिबात बघत नव्हते. आता त्या दोन्ही गावापैकी एका गावामध्ये एक घिसडी येतो, म्हणजे जे इडे वगैरे, कुऱ्हाडी वगैरे बनवतात ना, ते भट्टी राहते त्यांच्याकडे, फिरवतात, वारं लागतं, कोळशातून जाळ येतो, त्याच्यामध्ये आपलं लोखंड तयार करतात, गरम करून आकार देतात लोखंडांना. त्यांना घिसडी म्हणतात आपल्या याच्यामध्ये. तर ते येतो तिथं आल्याच्या नंतर तो तिथं 10 ते 12 दिवस राहतो. आणि हळूहळू हळूहळू तो काय करतो, तो त्या किल्ल्याबद्दल बोलत असतो. तिथं कोणताही माणूस आला, त्याचे अवजारं वगैरे शेवटून द्यायचे असतील, धार लावायची असेल, त्याच्यापाशी आला तर तो गप्पा मारायचा. आणि गप्पा मारता मारता त्या किल्ल्याचा उल्लेख तो करायचा. आणि जेव्हा त्याने किल्ल्याचा उल्लेख केला तर त्याला असं कळालं की अर्धे माणसं म्हणतात की या किल्ल्यावर एक स्त्री आहे जी लोकांना भावूक करते आणि आपल्यासोबत घेऊन जाते. आणि अर्धे माणसं म्हणतात की हा किल्ला पूर्णपणे शापित आहे. या किल्ल्यावर जो पण गेला आजपर्यंत त्याचं आयुष्य चांगलं राहिलं नाही. तो मेला सुद्धा आळ्या किडे पडून, नॅचरल डेट म्हणून मेलाच नाही. बघा,
नॉर्मली माणूस मेला की तो कसा नॉर्मली दिसतो, पण त्या किल्ल्याहून जाऊन वापस आलेला जो माणूस आहे तो जर मेला तर तो फार विचित्र आणि वेगळ्या असं अलगच मरतो. त्याच्या शरीराची स्मेल येते, त्याच्या पूर्ण शरीरामधून पू बाहेर येतो. जिथं पण त्याला चिमटी घेतली त्याच्या मधातून पू बाहेर येतो. त्याच्या शरीरामधलं पूर्ण रक्त गायब होतं. अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे. तर ह्या 2 गोष्टी त्या घिसड्याला माहीत झाल्या. आणि ॲक्च्युली खरं म्हणलं तर तो जो घिसडी आहे ना, तो घिसडी नव्हताच. त्यानं एक फक्त काय तर लोकांच्या नजरेमध्ये न यावं यासाठी तो व्यवसाय आपल्यासोबत घेऊन आला आणि लोकांना सांगितलं की मी घिसडी आहे, मी आकार देतो, मी असं करतो, मी तसं करतो. पण खरं म्हणलं तर तो एक तांत्रिक होता आणि त्याला एक आत्मा एका माणसाला द्यायची होती. त्यानं त्याच्यापासून पैसे घेतले होते. तर याला माहीत झालं की या गावाच्या शेजारी एक किल्ला आहे, तिथे एक आत्मा राहते आणि याला माहिती होतं की तशा जागेवर आत्मा डाकीन म्हणून राहते की जिला आपण वशमध्ये करू शकतो, प्रसन्न करून घेऊ शकतो. काही विधी असतात त्याच्या माध्यमातून आपण तिला कंट्रोलमध्ये करू शकतो. मग आपण जे काही म्हणाल ते सगळं काही ती डाकीन जी आहे, ती आत्मा आहे, ती आपलं ऐकते. तर यानं त्या समोरच्या माणसाला कर्णपिशाचनी देण्याचा वचन दिलं होतं. पण ते कर्णपिशाचनी जी प्राप्त करायची असते, जी सिद्धी असते, ती खूप टफ होती आणि यानं शोकाशोकामध्ये हो म्हणला होता. तर याला ती न घेता याला डाकिनी ही घ्यायला थोडीशी व्यवस्थिशीर वाटली. पण याला माहिती नव्हतं की कर्णपिशाचनी तिला जर सिद्ध केलं तर ती ॲक्च्युली काम करते. पण ही जे डाकीन आहे हिला जर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर हिच्या मनात असेल तरच ही काम करते, नाही तर ही जी सिद्ध करते ना त्यालाच खाऊन हे याला माहिती नव्हतं. तर यानं चांगलेच पैसे घेतले होते समोरच्या माणसाजवळ. याने समोरच्या माणसाला निरोप पाठवला की बाबा असं असं आहे इथं आणि तू ये, तुला जर पाहिजे असेल तर आपण सिद्धी करूयात आणि तुझी जी डाकीन आहे ती तुला आपण घेऊन देऊ. तर एक रात्र निवडतात, अमावस्याची रात्र असते. त्या रात्री हा विचार करतो की सगळे गावातले लोक झोपले की आपण तिथं जाऊयात. असंही त्या किल्ल्याकडे कुणीच बघत नाही, कारण की लोक इथले अशा म्हणतात की या किल्ल्याकडे बघितल्याच्या नंतर जी स्त्री आहे ती स्त्री मोहित करते आणि ती आपण जिथं आहे ना तिथून आपल्याला खेचून त्या किल्ल्यावर नेते, परत कधी वापस येता येत नाही. आणि हे दोन्ही गावातले अर्धे अर्धे माणसं बनलेले आहेत आणि हा जो घिसडी आहे, जो तांत्रिक आहे, हा दोन्ही गावात फिरून आलेला असतो. तर ज्याच्यासोबत याचा सौदा झाला होता डाकीन देण्याचा, त्याला बोलावलं, त्या किल्ल्यावर गेले आणि पूजापाठीचं सगळं काही सामान तयार करायला सुरुवात केली. आता पूजापाठ मांडली, लिंबू मांडले, नारळ आणले, पोपड्या आणल्या, 2 बकरे आणले, ह्या जितक्या पण गोष्टी आता सगळ्या गोष्टी आणल्या, दारूच्या बाटल्यासुद्धा आणल्या. आणि सुरुवातीला या तांत्रिकाने एक दारूची बॉटल पिली, सगळी विधी मांडली, एक पुस्तक आणलं, पुस्तक लांबणीचं मांडलं. त्याला सांगितलं की प्रत्येक लिंबू घे आणि जे हे किल्ले आहेत ना या किल्ल्याच्या प्रत्येक जागेवर जाऊन ते लिंबू असा अर्थाला कापू कापू टाक. आता यानं पूर्ण किल्ल्यानं लिंब अर्धाले कापून टाकले प्रत्येक कोपऱ्यामध्ये, तरी याला काही भास झाला नाही. यानं पूर्ण ती पूजा मांडली तरी याला काही भास झाला नाही. आता याला डाऊट व्हायला लागला की मायला लोक तर म्हणायचे की या किल्ल्याकडे बघितलं तरी जी डाकीन आहे ती दिसल्याच्या नंतर खूप विचित्र प्रकार करते, पण इथं मी हे सगळं करतोय तरी सुद्धा मला काय करत नाहीये, आम्हाला काय भासत नाहीये. तो तांत्रिक वारंवार ते समोरच्या माणसाला विचारायलाय, तुला काय भास झाला का, तुला काय वाटलं का की इथं काय विचित्र होते. म्हणतो नाही, नॉर्मलीच आहे. अंधारात जितकी भीती वाटते तेवढी तर भीती वाटणारच झाली, कारण की अंधार कुठं आहे आणि बाकी भास वगैरे दिसणं असं तर काय नाहीये. हा म्हणतो चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण तरी पण बघूयात. हा मंत्र वाचायला चालू करतो. आता जे मंत्र असतात ते कम्प्लिटली त्याची जी प्रोसेस असते ती 20 ते 25 मिनिटं चालणारी असते. त्याच्यानंतर एक बोकड कापायचा असतो, त्याच्यानंतर परत 20 ते 25 मिनिटं ती प्रक्रिया चालणार आणि परत एक बोकड कापल्या जाणार आणि परत 20-25 मिनिटं ती प्रक्रिया चालणार. त्याच्यानंतर मग ते जे उरलेले लिंब आहे, ते नारळ आहे, ते फोडले जाणार. त्या नारळावर ते जे बोकड्यांचं मांस आहे, रक्त आहे, ते त्याच्यावर सांडल्या जाणार आणि ते जे लिंबू आहे ते लिंबू चिरून 3 लिंब चिरून त्यांची वेगळी पूजा केली जाणार. आणि नंतर एक लास्टचा मंत्र होता, तो वाचल्याच्या नंतर ती जी डाकीन आहे ती त्यांच्यासमोर प्रगट होणार होती. तर कम्प्लिटली 1.5 ते पावणे 2 तासाचा हा पूर्ण काय म्हणतो आपण त्याला कार्यक्रम होता. तर कार्यक्रम चालू झाला, कोणाला काही फरक पडत नव्हता. कार्यक्रम शेवटच्या एंडिंगपर्यंत यायला लागला. एक शेवटचा बोकड राहिला, त्याला कापायचं होतं आणि त्याला कापीपर्यंत कोणाला काहीच भास झाला नाही. आता जो तांत्रिक आहे याला घाम सुटायला लागला. याला वाटायला लागलं की यार आपली सिद्धी खोटी आहे का ही जागा खोटी आहे, मला काय कळत नाही आहे. आता या तांत्रिकानं या जागेवर येण्यासाठी अनेको जागा फिरल्या होत्या,
पण तिथं कसं होतं ना की काही माणसं म्हणायचे की असं आहे, काही माणसं म्हणायचे तसं आहे. पण ही एकमेव जागा अशी होती की इथं पूर्ण गावातील लोक नेगेटिव्ह एनर्जी आहे असं म्हणायचे. त्यामुळे तांत्रिकानं ही जागा फिक्स केली होती. पण तांत्रिकाची जी पूजा आहे ती शेवट येईपर्यंत काही भास झाला नाही. याला फार टेन्शन आलं. मग जे शेवटचं बोकड होतं त्याला छाटलं, जी पूजेची प्रोसेस आहे त्याला छाटलं आणि त्याचं रक्त जे आहे ते नारळांवर आणि त्या 3 लिंबांवर टाकलं. जसं त्या 3 लिंबांवर त्या बोकड्याचं रक्त पडलं ते रक्त उकळ्या यायला लागलं. तुम्ही घरामध्ये फरशी पुसताना ॲसिड फेकता, ॲसिड फेकल्याच्या नंतर जे गंदगी असते त्या जागेवरती ॲसिड गेल्याच्या नंतर कसं उकळ्या येतं, असं फेसा येतं, तशा पद्धतीचं त्या बोकड्याचं रक्त त्या लिंबातून फेसा येऊ लागलं. आता याला कन्फर्मेशन झालं की हां आपलं हे पूजा आता सफल होतीये. हा जसा जसा मंत्र वाचतोय तसं तसं त्या लिंबावर फेस तयार होतोय आणि ते लिंबू असं फुटतंय एकदम असं कडक आणि मधातून पूर्ण लाल बुंद त्या लिंबाच्या साईडला पूर्ण फेस आलेला. आता ते लिंब तो घेतो सगळी पूजा झाल्याच्या नंतर आणि तो लिंब तो कापण्याचा प्रयत्न करतो पण कापले जात नाहीत. तो जवळ असलेली हातोडी घेतो, सगळे हत्यार त्यांसोबत आणले होते, हातोडी घेतो आणि ते 3 लिंब फोडतो. 2 लिंब फुटले, 3रं लिंबू फुटताच वर जे आकाश असतं ते पूर्णपणे चेंज होतं. विजांचा कडकडाट होतो, वारं सुटतं, आजूबाजूला भर वाऱ्याचा आवाज येतो. जे किल्ला आहे त्या किल्ल्यामधले जे गवत वगैरे आहे ते वाऱ्याने इकडं तिकडं हलतं आणि एक विचित्र असा कर्कश आवाज त्या किल्ल्यामध्ये गुंजतो. तुम्हाला कसं सांगू, तुम्ही कधी दूध डेअरी बघितली असेल. डेअरीमध्ये जेव्हा दूध असं चेक करतात की बाबा त्याच्यामध्ये किती फॅट आहे, किती घट आहे, किती पतलं आहे, त्यावेळेस जो आवाज येतो ना असा चुई, तशा पद्धतीचा आवाज त्या किल्ल्यानं पसरलेला असतो आणि त्या आवाजाने यांचे कानं दुखतात, यांचं डोकं दुखते, असं जड पडल्यासारखं वाटतंय. हे आपल्या कानाला हात लावतात, असं बसतात खाली, इकडे तिकडे करतात. अर्थ यांना माहिती आहे की ही प्रोसेस होते म्हणून. तेवढ्यात पूर्ण अचानक शांत होतं. शांत झाल्याच्या नंतर हे दोघंजण एका जागेवर उभे राहिलेले असतात. पूजा केलेलं जे सामान वगैरे आहे, जी जागा आहे ती पलीकडे असते आणि हे दोघंजण अलीकडे उभे असतात, कारण हे दोघंजण एकमेकाजवळ आलेले असतात. त्यावेळेस ज्या तांत्रिकाच्या पायाला थोडंसं वल्ल लागल्यासारखं वाटतं की बाबा पाणी गिनी आले काय ते, पण तो जसा पाय उचलतो ना तसं ते चिकट चिकट लागल्यासारखं वाटतं. तांत्रिक खाली आपल्या पायाखाली बघतो तर लाल बुंद रक्त. आता त्या किल्ल्यामध्ये जे पूजा करत होते त्यावेळेस यांनी पूर्ण दिवे लावलेले होते, सगळे दिवे विझलेले होते आणि जो काय वरचा प्रकाश आहे तो प्रकाशाच्यांना दिसत होता. काही वेळ विजा कडकल्या, ढग आली, वारं सुटलं आणि अचानक सगळं शांत झालं. वरचं जे आकाश आहे ते पूर्णपणे क्लिअर झालं, विजा गायब झाल्या. जे वारं जास्त सुटत होतं ते वारंसुद्धा कमी झालं. पण त्यांच्या खाली पायाखाली जे हे आहे ना ते चिकट चिकट लागायला लागलं. ते बघायचा प्रयत्न करायला लागले पण त्याला दिसत नाही. अचानक यांचं लक्ष जातं पूजेच्या जाग्याकडं, तर तिकडचे जे दिवे भिजलेले होते त्या वाऱ्यामध्ये ते सगळे दिवे आपोआप लागायला लागले आणि यानं जेव्हा पाय उचलला तर बघितलं तर खाली रक्त सांडलेलं. रक्त थोडं नाही, कमीत कमी अर्धा इंच रक्त तिथं सांडलेलं होतं आणि त्या रक्तामध्ये आपले अर्धा इंच पाय बुडू लागले, याचेही आणि त्या माणसाचेही. यांचं लक्ष त्या जागेकडे जातं जिकडे दिवे लागत होते आपोआप. आणि त्या सगळ्या प्रकाशाच्या मधात एक स्त्री उभी होती. अंगावर पूर्णपणे एक काळी साडी होती, कपाळ पूर्णपणे क्लिअर होतं, केस मोकळे होते पण असं वाटत होतं की त्या केसांमध्ये गाठी झालेल्या आहेत. पूर्ण असे बघा, कित्येक दिवसांपासून जर कुणा केस विसरले नाही तर त्याच्या केसांमध्ये गुंता होतो आणि त्या गाठी तयार होतात. तुम्ही महाराजा वगैरेचे केस बघितलेले असेल, अशा मोठमोठ्या अशा लटा असतात त्यांच्या गाठी झालेल्या, सेम त्या प्रकारचं. आता त्या बाईची जी स्किन आहे ती पूर्णपणे पांढरी शुभ्र होती आणि चेहरा जो आहे तो उडल्यासारखा होता. होठ उलतात ना आपले, तशा पद्धतीचा तिचा चेहरा उडल्यासारखा होता आणि ती शांतपणे एका जागेवर उभी होती. हा जो तांत्रिक आहे हा तिच्यापाशी जातो, बघतो, तर याला कळतं की आपली सिद्धी प्राप्त झालेली आहे. पण याला हे माहिती नव्हतं की जी ती स्त्री आहे ती कर्णपिशाचिनी नव्हती, ती डाकिनो. आणि जी डाकीन आहे ती तिच्या मनानं चालते. कर्णपिशाचिनी तरी तिला सिद्ध केल्याच्या नंतर थोडी प्रसन्न होते, काय होते आणि हे करते, तिची मदत करते. पण जी डाकीन असते ना ती तिच्यापेक्षा भयानक असते. हा तिच्यापाशी जातो आणि तिच्याकडे बघतो, तसा हा तिच्याकडे बघतो तसा हा तिच्यावरच मोहित होतो. आता मोहित हा एवढा जास्त होतो की ती डाकीन फिरली, एका भिंतीपाशी गेली आणि तिथं जाऊन गायब झाली. हा जो तांत्रिक आहे हा भिंतीपाशी गेला, बघितलं, याने त्या भिंतीवर हात ठेवले
आणि याचं जे डोकं आहे ना हे एकसारखं त्या भिंतीवर मारायला सुरुवात केली, एकसारखं. आणि हे सगळा जो दृश्य आहे हा तो माणूस बघायला लागला, जो माणूस त्या सगळ्या पूजेमध्ये होता. आणि त्यानं याच्यासाठी तिला सिद्ध केलं होतं, पण तो पासा उलटा पडला. ती त्याच्या समोर गायब झाली, त्या भिंतीमध्ये गेली आणि गायब झाली. हा त्या भिंतीवर डोकं आपटायला लागला जोरात, रपो 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 रपो. बघता बघता यानं याचं डोकं पूर्ण फोडून घेतलं आणि हा खाली पडला. याच्या डोक्यामधून ते जे लिंबामधून फेस कसा येत होता तशा पद्धतीचा फेस यायला लागला. ह्या माणसाला काय समजत नाही की हे काय व्हायलंय म्हणून. आणि हळूहळू ते लिंबाचा जो फेस आहे त्याच्या डोक्यामधून येत होता, त्या लिंबामधून तसा फेस पूर्ण डोक्यानं झाला, पूर्ण डोकं असं झालं. आणि ते याला कळालं की हे काय झालं ते, आणि तो पूर्ण माणूस एकदम असा ताटला. यानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा बोट पण असं वाकत नव्हतं. जसं की एखादा माणूस मेला आहे, त्याचा मृतदेह पडलेला आहे आणि 3 दिवस झाले, तर 3 दिवसाच्या नंतर कसं मृतदेह एकदम ताटतं, वाकडा असलेला पाय सरळ होत नाही, सरळ असलेला पाय वाकडा होत नाही, सेम त्या पद्धतीचं हा उठला, आपलं सामान घेतलं, तिथून पळून गेला. आता हा आलेला कुणालाच माहीत नव्हतं, पण हा तिथं गेलेला सगळ्यांना माहिती होतं की बाबा आपल्या गावातली सडी आहे, कुठं गेला ते माहीत नाही. आता दुसऱ्या दिवशी या गावातले काही माणसं चर्चा करतात आणि म्हणतात की आपण तिथं जाऊन बघूयात की नेमकं काय आहे. आणि तिथं जातात, बघतात, तर याचं मृतदेह पूर्णपणे असं फुगलेलं असतं, जसं एखादा ढोराचा मृतदेह असतं ना तशा पद्धतीनं याच्या मृतदेहामध्ये आळ्या पडलेल्या असतात. पूर्ण किल्ल्यानं वास सुटलेला असतो. आणि तिथं ती पूजा गिजा हे पाहून लोक म्हणतात की बाबा हे काय प्रकार आहे. त्याचा मृतदेह उचलतात, स्मशानभूमीमध्ये आणून जाळतात. पहिले तर पोलिसांना इन्फॉर्मेशन करतात की असं असं झालेलं आहे. तर पोलीसवाले म्हणतात बाबा याची काय ओळख नाही आहे, याचं काय खानदान बिंदान काय ओळखण्यात येत नाही आहे, तुम्ही काय करा याचा अंतिम संस्कार या मसानवट्यामध्ये पुरून टाका. तर लोक आणतात, कसंही बी त्यांना टाकतात पुरून. बाबा गावाच्या शेजारी असं दृश्य नको आहे, त्या कारणामुळे त्याला पुरून टाकतात आणि आग लावून देतात. तर ही जी कहाणी आहे, ही कहाणी त्या गावामधल्या एका मुलाने आपल्याला पाठवलेली आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे आमच्या आजोबांनी की असं असं झालेलं होतं म्हणून. त्याच्यानंतर कुठलीही घटना या किल्ल्यावर झालेली नाही आहे. आता त्याच्यामध्ये किती खरं किती खोटं हे आपल्याला माहिती नाही, पण आपण काय म्हणतो, आपल्या जितक्या बी कथा आहेत त्या सर्व कथा आपण मनोरंजन म्हणून ऐकल्या पाहिजे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ह्या जर आपण इतक्या सिरियसली घेतल्या की खरंच झालेलं आहे का, असं आहे का, तसं आहे का, तर थोडं असे होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. आपण जर मान्य करायला लागलो तर तसल्या गोष्टी आपल्यासोबत होणं ह्या पक्या असतातच. जर मान्य नाही केले तर गोष्टी थोड्या टाळल्या जातात. तर काळजी घ्या, भिवू नका. आणि जर तुम्हाला हॉरर स्टोरी आवडत असतील, आपली हॉरर स्टोरी आवडली असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चांगली कमेंट करा. तुमचे चांगल्या कमेंट मला प्रोत्साहित करतात आणि तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन कथा घेऊन येण्यासाठी उत्साहित होतो. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.